लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सरकारने महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. 3,000 रुपयांचं क्रेडिट हे बऱ्याच महिलांना मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, तरीसुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीत. तर अशा महिलांना बरेच प्रश्न पडलेले आहेत, की आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. आमच्या खात्यावरती पैसे का आले नाहीत आणि ते कधी येतील? किती पैसे मला मिळतील? नेमके कोणत्या तारखेला जमा होतील? आणि ह्याची काय कारणं आहेत, की आमचे पैसे लेट येण्याची काय कारणं आहेत? याच्याबद्दलची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी देवीदास दराडे म्हणजेच आपला बँकेचा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपण पाहिलं की रक्षाबंधनाच्या आजूबाजूला जवळ-जवळ 1,00,00,000 महिलांच्या अकाउंटमध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झालेले आहेत. महिलांना त्याचा एस-एम-एस आलेला आहे आणि अतिशय आनंदाचं वातावरण हे महाराष्ट्रातल्या महिलांचं सध्या झालेलं आहे. तरीसुद्धा काही महिलांचे प्रश्न आहेत, की आमचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, तरीसुद्धा आमच्या अकाउंटला पैसे का आलेले नाहीत? याची प्रामुख्य कारणं जर आपण बघितले, ते बऱ्याच महिलांचे जे अकाउंट्स आहेत, ते आधार कार्डला लिंक नाहीयेत. म्हणजे आधार कार्ड त्या बँकेमध्ये त्यांचं संलग्न केलेलं नाहीये. आणि या कारणामुळे त्यांचे पैसे हे जमा झालेले नाहीयेत. आणि काहींचे फॉर्म हे थोडेसे उशिरा अप्रूव्ह झालेले आहेत, ते सुद्धा थोडेसे पेंडिंग आहेत. तर आपण जाणून घेऊया, की नेमकी याची कारणं काय आहेत आणि ह्याचे पैसे जे ज्यांचे आले नाहीयेत, फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, तरीसुद्धा पैसे आले नाहीत. काहींचं आधार सीडिंग सुद्धा झालेलं आहे आणि पैसे यायचे बाकी आहेत. तर हे पैसे नेमके कधी येणार आहेत? तर ज्यांचे फॉर्म जुलै महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेले आहेत, म्हणजे 31 जुलैपर्यंत ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत, ज्यांचं आधार कार्ड बँकेशी संलग्न आहे, अशा महिलांचे जर कोणाचे पैसे यायचे बाकी असतील, तर त्यांनी काळजी करायची गरज नाहीये. 31 आता जो महिना आपला चालू आहे ऑगस्ट महिना, 31 ऑगस्टपर्यंत तुमचे ज्यांचे पैसे पेंडिंग आहेत, त्याचा जो हप्ता पेंडिंग आहे 3,000 रुपयांचा, तो त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नाहीये. आधार कार्ड जर तुमचं संलग्न नसेल, तर जाऊन ते तुम्हाला संलग्न करून हे घ्यायचं आहे. आता ज्यांचे फॉर्म हे ऑगस्ट महिन्यामध्ये भरले गेलेले आहेत, म्हणजे आता 31 ऑगस्टपर्यंत जे भरले गेले जाणार आहेत, जे अप्रूव्ह होणार आहेत, त्या सगळ्यांचे पैसे हे सप्टेंबर महिन्यामध्ये शासन हे जमा करणार आहे आणि त्या लोकांना 3,000 प्लस सप्टेंबर महिन्याचा 1,500चा हप्ता असे 4,500 रुपयाची एकंदरीत रक्कम ही त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा काही काळजी करण्याची गरज नाहीये. एकदम त्यांना 4,500 रुपये हे शासनाकडून मिळणार आहेत. त्यांचं कोणतंही नुकसान याच्यामध्ये होणार नाहीये. आणि आणखी एक आपण गव्हर्नमेंटने याच्यामध्ये डिक्लेरेशन आणलं, की जी आपली जी मर्यादा होती, आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत सगळे फॉर्म हे कंप्लीट करायचे होते. ती वाढवून त्यांनी आता 30 सप्टेंबरपर्यंत केली आहे. त्याच्यामुळे जे कोणी याच्यामध्ये मिस झालं असेल, ज्याचा फॉर्म भरायचा राहिला असेल किंवा काही कारणास्तव तो रिजेक्ट झाला असेल, त्यांना करेक्शन करण्याची आणि नवीन फॉर्म भरण्याची संधी ही 30 सप्टेंबरपर्यंत अवेलेबल आहे. तर त्या सगळ्या महिलांनी याचा फॉर्म हा भरून घ्यायचा आहे. काही करेक्शन्स असतील तर ते करून घ्यायचे आहेत. आता आपलं जे आधार कार्ड आहे, ते बँकेमध्ये संलग्न आहे का नाही हे बघण्यासाठी बँकांमध्ये खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. मी खेडेगावांमध्ये बघितलं, की एकच ब्रांच कुठेतरी असते गावाच्या 4-5 गावांमध्ये मिळून. तिथं खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि लोकांचा दिवस 2-2 दिवस, 3-3 दिवस हे बँकेमध्ये जस्ट चेक करण्यासाठी जात आहे, की आपलं आधार कार्ड त्याला लिंक आहे की नाही. तर याच्यासाठी अतिशय एक सोपी पद्धत आपल्याकडे अवेलेबल आहे. ती मी तुम्हाला शिकवणार आहे, की तुम्ही घर बसल्या कसं चेक करू शकता, की तुमचं जे आधार कार्ड आहे, ते तुमचं बँक खात्याला लिंक आहे की नाहीये आणि ते ॲक्टिव्ह स्टेटसमध्ये आहे की नाही, हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. त्याच्यामुळे तुमचा दिवस वायाला जाणार नाही आणि तुम्हाला मोठ्या रांगेमध्ये उभं राहायचीही गरज नाही. तर ह्याची प्रोसेस आपण डिटेलमध्ये आज बघणार आहोत. आधारचं सीडिंग चेक करण्यासाठी Googleमध्ये आपल्याला UIDAI नावाने सर्च करायचं आहे. ते तुम्हाला दिसतंय. त्याच्यावरती क्लिक केल्यावरती आपल्याला आधार असं लिहिलेलं दिसेल. आधारवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आधारवरती क्लिक करून झाल्यावरती आपल्याला माय आधार दिसतो इकडे एक ऑप्शन लेफ्ट साईडला. माय आधारवरती जेव्हा आपण क्लिक करू, त्याच्यामध्ये आपल्याला आधार सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे आणि आधार सर्व्हिसेसमध्ये बँक सीडिंग स्टेटस नावाचं एक ऑप्शन आहे. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या पेजवर जातोय. तिथे आपल्याला आता लॉग इनचा ऑप्शन दिसतो इकडे राईट साईडला एक अंगठ्याचा ठसा आणि लॉग इनचा ऑप्शन. त्या लॉग इन ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन ऑप्शन क्लिक झाला की आपल्याला इकडे आपला आधार कार्ड नंबर इकडे टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर एंट्री पूर्ण झाल्यानंतर खाली आपल्याला एक कोड दिसतो, त्याला कॅप्चा असं म्हणतात. तो कॅप्चा आपल्याला एंटर करायचा आहे, जसं आपल्याला इकडे दिसतोय. आणि तो एंट्री करून झाल्यानंतर लॉग इन विथ ओ-टी-पी करायचा. म्हणजे जो तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक आहे, त्याच्यावरती एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आपल्याला इकडे एंट्री करायचा आहे. तो केल्यानंतर आपल्याला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा. जसं आपण लॉग इनवरती क्लिक करू, तसं आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. याच्यामध्ये आपल्याला बँक सीडिंग स्टेटस नावाचा ऑप्शन आहे आता. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता. त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला वरती दिसेल की तुमचं आधारचं लिंक असेल, तुम्हाला असा मेसेज आलेला दिसेल की काँग्रॅच्युलेशन्स युअर आधार मॅपिंग विथ बँक हॅज बीन डन.
हे तुम्ही बघू शकता. आणि खाली तुम्हाला दिसेल की तुमचा आधार कार्डचा नंबर तिथं क्रॉस आणि शेवटचे 4 आकडे दिसतात. तो कोणत्या बँकेला लिंक आहे त्या बँकेचं नाव दिसेल आणि त्याचा स्टेटस दिसेल. ते ॲक्टिव्ह आहे का इनॅक्टिव्ह आहे. हे ॲक्टिव्ह असेल तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक झालेलं आहे. तुम्हाला काही चिंता करण्याची. आता या पहिल्या पद्धतीमध्ये आपण बघितलं की आपलं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याला लिंक आहे की नाही हे कसं आपण चेक करू शकतो. आता दुसरं काय की ज्या लोकांचं बँक खातं हे बँक ऑफ बरोदा, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक किंवा कॅनरा बँक अशा ह्या 4 बँकांमध्ये आहे. ते घर बसलं त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या अकाउंटला लिंक करू शकतात. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण फक्त चेक करू शकतो. आता दुसरे जे ही मेथड आहे, या 4 बँकांसाठी मी जी नावं सांगितली, या 4 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल, तर त्याला तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे, ते घर बसल्या लिंक करू शकता. त्याची प्रोसेस सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ती तुम्ही समजावून घ्या. म्हणजे तुम्ही घर बसल्या तुमचं आधार कार्ड हे लिंक करू शकता. आता घरी बसल्या आधार सीडिंग कसं करायचं आपल्या अकाउंटला पण बघणार आहोत. तर तुम्हाला npci.org.in अशी वेबसाईट ओपन करायची आहे. ही वेबसाईट अशी ओपन होणार आहे. ही ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक कन्झ्युमर नावाचा ऑप्शन दिसतोय. कन्झ्युमरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्यातमध्ये शेवटचा ऑप्शन एक बघा, भारत आधार सीडिंग एनेबलर असा एक ऑप्शन आहे. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यावरती असं विंडो ओपन होईल. तिथे आपल्याला आपला आधार कार्ड नंबर पूर्ण एंटर करायचा आहे. आधार कार्ड मी टाकतो इकडे. तर आधार कार्ड एंटर झालं की आपल्याला बँक सिलेक्ट करायची आहे. त्याच्यामध्ये सध्या 4-5 बँकच अवेलेबल आहेत. जर तुमचं अकाउंट कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक अशा बँकांमध्ये असेल, तर तुम्ही हा आधार सीडिंग घरी बसल्या करू शकता. अदर बँकसाठी फॅसिलिटी आणखी अवेलेबल नाही आहे. तर या 4-5 बँकमध्ये तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर इकडे टाकायचा आहे. आता माझ्याकडे काही अकाउंट नंबर नाही, त्यामुळे मी जो टाकतोय तो चुकीचा असं दाखवतोय. तर तुमचा जो करेक्ट अकाउंट नंबर आहे, तो तुम्हाला इकडे एंट्री करायचा आहे. हा एंटर करून झाल्यानंतर वरती उजव्या साईडला ऑप्शन्स आपल्याला दिसतात. सीडिंग नावाचा ऑप्शन आहे. ते सीडिंग आपल्याला क्लिक करायचं आहे. सीडिंग म्हणजे आपल्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे. आणि तिथे आणखी ऑप्शन आहेत की फ्रेश सीडिंग करायचं आहे की तुम्हाला अकाउंट नंबर बदलायचा आहे किंवा दुसऱ्या बँकेतून या बँकेत चेंज करायचं आहे. तर फ्रेश सीडिंग असेल तर तुम्ही फ्रेश त्याच्यावरती क्लिक करू शकता. नंतर आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे, तो रिकन्फर्म करायचा आहे की दोन्ही साईडला अकाउंट नंबर टाकायचा आहे. सिस्टम आपलं कन्फर्म करेल. आणि टर्म्स अँड कंडिशन्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ते क्लिक करून झाल्यानंतर इथं आपल्याला एक कॅप्चा दिसतोय, जो कोड इकडे दिसतोय ब्लूमध्ये. तो कोड आपल्याला इथे जसा आहे तसा एंटर करायचा आहे. मी तो एंट्री करतोय. आणि हा कॅप्चा एंटर झाल्यानंतर आपल्याला प्रोसीड बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक ओ-टी-पी येईल आणि हा आलेला ओ-टी-पी टाकून व्हेरिफाय केला की आपलं आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक होऊन जातं. तर असा हा महत्त्वपूर्ण विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असेच नवीन-नवीन विषय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करा. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण भेटत राहू अशाच नवीन विषयांसह. तोपर्यंत धन्यवाद.